गणेश जयंतीमुळे आज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. देवस्थानचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल आजच्या दिवसभराचे कसे कार्यक्रम होते आणि कसं नियोजन पार पडले? आज सकाळी 7:30 वाजता महाआरती घेण्यात आली आणि महाआरतीला 5 जोडपे आपण बोलत असतो त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर 10:30 ते 11 वाजेपर्यंत एक कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. कीर्तनकार होते आळंदीचे आणि खूपच छान त्यांनी गणपती बाप्पाबद्दल माहिती सांगितली. 12:30 देवजन्म करण्यात आला. त्या अगोदर अंबिका मातेला एक पालखीचं स्वरूप देऊन अंबिका मातेला गणरायाची भेट घडून आणली. अर्थात ते असं असतं की अंबिका मातेला देव जन्माला आणायचं म्हणजे गणेश जन्माला त्यांच्या बहिणींना बोलवायचं, आता अशी प्रथा असते. त्यामुळे 4 दिवस 4 द्वार असतात, 4 बहिणींना बोलवलं जातं. एकंदर दिवसभरामध्ये किती भाविक दाखल झाले होते आणि कशी देवस्थानच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती? सकाळपासून सुमारे लाखभर भाविक या ठिकाणी आले. आम्ही पाणी, उन्हापासून संरक्षण, त्याचबरोबर प्रत्येक भाविकाला चतुर्थी असल्यामुळे खिचडीचं वाटप करण्यात आलं आणि त्या भाविकांना मनप्रसन्न कसं होईल या पद्धतीने दर्शन रांग देण्यात आली. सर्व भाविकांनी मनोभावे सेवा करतानाच आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात मदत केली. खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वर्षभर कोणकोणत्या दिवशी या ठिकाणी जास्त प्रमाणात भाविक येतात? वर्षभरात गणेश जन्म एक भाद्रपद महिन्यात होत असतो. त्याचबरोबर माघ चतुर्थी म्हणजे आज जन्म असतो, त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. त्याचबरोबर वर्षातून येणारी अंगारकी, त्यात तर 4 ते 5 लाख भाविक येत असतात. आणि प्रत्येक चतुर्थीला आपण सकाळी गंगा आरती, सकाळी महाआरती ठेवलेली असते. संध्याकाळी खास श्री सन्मान म्हणून येणं का 5 जोडप्यांना एक गंगा आरती दिली जाते. त्याचबरोबर आपण अंगारकी चतुर्थीला 151 जोडप्यांचा महायज्ञ इथं घेतला जातो आणि त्याचबरोबर महायज्ञ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आरती देण्यात येते. त्यामुळं एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार होत असतं. अध्यक्ष म्हणून भाविकांना काय आवाहन कराल? अध्यक्ष म्हणून भाविकांना हेच आवाहन करेल का हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून समजला जातो आणि आम्हाला भाविकांची खूपच चांगल्या पद्धतीने मदत होते. भाविकांनी या ठिकाणी यावं. सुरक्षित वातावरण आहे, सुंदर परिसर आहे आणि आमचे विघ्नर गणपती देवस्थानचे विश्वस्त आणि आमचे कर्मचारी तुमची नक्कीच मनोभावे सेवा करतील आणि तुम्हाला गणरायाचा दर्शन घेतल्याचा आनंद मिळेल. आज या ठिकाणी भाविकही मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. काय सांगाल, आज तुम्ही दर्शनासाठी आलाय, कसं वातावरण आहे? मी एक गणेश भक्त म्हणून प्रत्येक चतुर्थीला दर्शनासाठी येतच असतो आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे माघ गणेश जयंती आहे. या 8 दिवसाच्या काळात इथं अतिशय उत्तम सप्ताहाचं नियोजन केलं जातं आणि आज माघ जयंतीनिमित्त, गणेश जयंतीनिमित्त जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांनी सकाळपासून दर्शनाचा लाभ घेतला आहे आणि जे विश्वस्त आहेत इथले त्यांनी अतिशय यात्रेचं नियोजन अतिशय उत्तमरित्या केलेलं असून इथं दर्शन रांग किंवा सर्व प्रसादांना खिचडीचा महाप्रसाद दिला जातो. पार्किंगची व्यवस्था अतिशय स्वच्छ आहे, सुव्यवस्थित केलेली आहे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. सध्याचे जे साथीचे आजार आहेत त्या काळात इथं स्वच्छ पाणी सर्व भक्तांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि इतर ज्या सुविधा आहेत, आरोग्य विषयक सुविधा यासुद्धा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. विशेषतः गरीब रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच त्याची सुरुवात होणार आहे अशी माहिती विश्वस्त मंगेश पोखरकर आणि बाळासाहेब कवडे आणि सर्व गणेश कवडे आणि सर्व विश्वस्त मंडळींनी दिली. मी नेहमीच इथं ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री वसंतराव पोखरकर यांच्यासह सहकुटुंब दर्शनासाठी येत असतो आणि हा अतिशय आनंदाचा उत्सव आहे. सर्व भक्तांनी तो आनंदाने साजरा केलेला आहे.